श्री स्वामी समर्थ. आज मी आपणास तुळशी विवाह कथा सांगणार आहे. तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि मंगल सोहळा मानला जातो. प्राचीन काळी राजा नरकासूर नावाचा एक दैत्य होता. तो अत्यंत बलवान आणि अहंकारी होता. त्याची आई भूमिदेवी होती. त्याने अनेक देवता आणि पृथ्वीवरील लोकांना त्रास दिला होता. शेवटी भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केला. राजा नरकासुराच्या अंतःकरणात एक दैवी स्त्रीचा अंश होता. तिचे नाव होते वृंदा, म्हणजे तुळस. वृंदा परमपतिव्रता आणि भगवान विष्णूची महान भक्त होती. तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे तिचा पती असुरराज जालंधर अजय झाला होता. देवतांनी जालंधराचा पराभव करण्यासाठी श्री विष्णूंची मदत मागितली. श्री विष्णूंनी जालंधराला वध करण्यासाठी स्वतः जालंधराचे रूप धारण करून वृंदेच्या समोर आले. वृंदेला वाटले की तिचा पती आला आहे आणि तिने पती स्पर्श केला. त्या क्षणी तिचे पतिव्रत्य नष्ट झाले आणि जालंधर युद्धात मरण पावला. जेव्हा वृंदेला सत्य समजले तेव्हा ती संतापली आणि विष्णूंना शाप दिला, तुम्हीही आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर राहाल. त्या शापामुळे श्री विष्णूंना श्री रामावतारात सीतेपासून विरह भोगावा लागला. वृंदेचे शरीर तिच्या पतिव्रतेच्या तेजाचे जाळले आणि तिच्या राखेतून एक दिव्य वनस्पती उगवली, तीच तुळस. श्री विष्णूंनी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिला वचन दिले, हे तुळस, तुझ्या विना माझे पूजन कधीही पूर्ण होणार नाही आणि प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात मी तुझ्याशी विवाह करेन. त्यानंतरपासून कार्तिक शुद्ध एकादशीला तुळशी विष्णू विवाह साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ.